हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. आज आपण करतोय सुरू 7th स्टँडर्ड तुमचा पार्ट 2 ऑफ चॅप्टर नंबर 12, ज्याचं नाव आहे मस्क्युलर सिस्टम अँड डायजेस्टिव्ह सिस्टम इन ह्युमन्स. आता फर्स्ट सेशनमध्ये काय काय पाहिलं मुलांना? फर्स्ट सेशनमध्ये आपण पाहिलं मस्क्युलर सिस्टम काय आहे, मसल्स काय आहेत. मसलला आपण 2 कॅटेगरीजमध्ये टाकलं आहे. एक जे आपण एक जे आपण कंट्रोल करू शकतो, दॅट इज युअर वॉलेंटरी मसल्स, आणि एक जे आपल्याला कंट्रोलेबल नाही आहेत, दे आर युअर इनवॉलेंटरी मसल्स. नाव टुडे वी आर गोइंग टू सी 3 टाईप ऑफ मसल्स. ते तर कॅटेगरीज झाले, वॉलेंटरी आणि इनवॉलेंटरी. आता मसल्समध्ये पण आपण 3 टाईप शिकणार आहोत आज. काय आहे? फर्स्ट तुमचे स्केलिटल मसल्स, तुमचे कार्डियक मसल्स आणि तुमचे स्मूथ मसल्स. सगळ्यात पहिलं आपण सुरू करूयात तुमच्या स्केलिटल मसल्सनी. कशाने सुरू करायचं आहे? स्केलिटल मसल्सनी. आता स्केलिटल मसल्स हा शब्द, तुमचा जो स्केलिटल हा शब्द आहे, ह्याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं मुलांनो? स्केलिटल शब्दावरून स्केलिटन हा शब्द आठवतो की नाही? स्केलिटन पाहिलं आहे ना आपण, मूवीजमध्ये म्हणा, बुकमध्ये पहा, किंवा काही वेळेस तुमच्या कार्टूनमध्ये भूताचं जे चित्र असतं ते स्केलिटननी ते डिनोट करतात. सो स्केलिटन म्हणजे काय? बोन्स. कधी पण लक्षात ठेवा, स्केलिटन, स्केलिटल हे शब्द नेहमी कशाचा रेफरन्स देतात? हे शब्द नेहमी कशाचे रेफरन्स देतात मुलांनो? बोनचा रेफरन्स देतात. कशाचा देतात? तुमच्या बोन्सचा, तुमच्या हड्ड्यांचा. स्केलिटन पाहिलंय ना, काय असतो? हड्ड्यांचा सापळाच असतो की नाही तोही. सो त्याच्यावर तुम्हाला मसल, फॅट, फेस काय दिसलाय का? नाही, इट्स ऑल बोन्स. सो वेनेवर यू गेट टू सी द वर्ड स्केलिटल, सगळ्यात पहिलं डोक्यात स्ट्राईक व्हायला पाहिजे बोन, तुमच्या हड्ड्या. आणि मसल्स. सो मसल्स जे बोनला अटॅच असतात, मसल्स जे बोनला अटॅच असतात, दे आर युअर स्केलिटल मसल. ठीक आहे? काय आहे ह्याच्यात? मसल्स दॅट आर अटॅच टू युअर बोन्स. कशाला? टू युअर बोन्स. स्केलिटल मसल म्हणजे कुठले? जे मसल्स तुमच्या बोनला अटॅच असतात. म्हणजे आपला जो सापळा आहे, आपला जे स्केलिटन आहे, आपला जे स्केलिटन सिस्टम आहे, त्याला जे मसल्स अटॅच आहेत, दे आर कॉल्ड युअर स्केलिटल मसल्स. दे आर कॉल्ड युअर स्केलिटल मसल्स. आता ह्याच्यात कसं असतं सांगते मुलांनो, की हा तुमचा एक मसल आहे. फॉर एक्झाम्पल, हा तुमचा मसल आहे. काय आहे? मसल. आणि हा आहे तुमचा बोन. हा पण आहे तुमचा बोन. ठीक आहे? आता स्केलिटल मसल्समध्ये काय असतं? एक मसल असतो जो एका एंडनी एका बोनला अटॅच असतो आणि दुसऱ्या एंडनी दुसऱ्या बोनला अटॅच असतो. एक एंड त्या मसलचा कशाला अटॅच असतो? टू बोन नंबर 1. आणि दुसरा एंड कशाला असतो? बोन नंबर 2. म्हणजे एकच मसल 2 वेगळ्या बोनला अटॅच असतो. कशात? तुमच्या स्केलिटल मसल्सला. तुमच्या स्केलिटल मसलमध्ये एक मसल 2 बोन्सला, दोन्ही एंडला अटॅच असतो. ओके, सिम्पल. बोन नंबर 1 या एंडला, बोन नंबर 2 खालच्या एंडला. इट्स देअर. की स्केलिटल मसल अशा काय म्हणतात, कॉन्फिगरेशनमध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे? मग काय लिहिणार? These muscles, in these muscles लिहू. ठीक आहे? In these muscles, one end is attached to one bone and other is attached to other bone. म्हणजे काय?
एक एंड ह्या मसलचा एका बोनला अटॅच असतो, दुसरा एंड ह्या मसलचा दुसऱ्या बोनला अटॅच असतो. तेच आपण डायग्राममध्ये पाहिलं की नाही. सो ह्या मसल्समध्ये एक एंड एका बोनला अटॅच असतो, दुसरा एंड दुसऱ्या एंडला. तर आपल्या स्केलिटनवर जेवढे मसल्स आहेत मुलांनो, हे कुठले आहेत? हे तुमचे स्केलिटल मसल्स आहेत. ओके. आणि ह्या मसल्सचं नेचर कसं असतं मुलांनो, मला सांगा. तुमचे हे स्केलिटल मसल्स आहेत, हाता पायावरचे बॉडीवरचे, तुम्ही त्याला मूव्ह करू शकता की नाही? हो की नाही? तुमच्या विलनी, तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत का ते मूव्हमेंट? येस. सो दिस मीन्स हे कसे मसल्स आहेत? हे व्हॉलेंटरी मसल्स आहेत. दीज आर व्हॉलेंटरी मसल्स. कुठले आहेत हे मुलांनो? व्हॉलेंटरी मसल्स. कुठले आहेत? दीज आर व्हॉलेंटरी मसल्स. म्हणजे हे जे आउटर सरफेसला सगळे बोन्स जे आहेत त्याला अटॅच जे मसल्स आहेत, दे आर विच मसल्स? दे आर युअर स्केलिटल मसल्स. म्हणजे जे तुमचे मूव्हमेंट आहेत ते कुठल्या मसल्समुळं होतं? ते तुमच्या स्केलिटल मसल्समुळं होतं मुलांनो. ओके. क्लिअर विथ स्केलिटल मसल्स. काय काय गोष्टी लक्षात ठेवणार ह्याच्यात? हे मसल्स कशाला अटॅच आहेत? तुमच्या बोनला. सेकंड अँड व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, एक मसल दोन्ही एंडला वेगळ्या वेगळ्या बोनला अटॅच असतो. एक एंड एका बोनला, दुसरा एंड दुसऱ्या बोनला. ठीक आहे. आणि हे मसलचं नेचर काय आहे? व्हॉलेंटरी आहे. काय आहे मुलांनो? व्हॉलेंटरी आहे. राहील लक्षात हे? नाव लेट्स मूव्ह ऑन टू कार्डियक मसल. जेव्हा हा शब्द तुम्ही ऐकता मुलांनो, कार्डियक, सगळ्यात पहिलं डोक्यात काय येतं? व्हॉट इज द मिनिंग ऑफ कार्डियक? तुमचा हार्ट. तुमचा हार्ट येतो लक्षात. ऑलवेज जसं स्केलिटल ह्याचा काय म्हणतात अटॅचमेंट किंवा ह्याचं डेरिव्हेटिव्ह तुमचं बोन आहे, तसंच कार्डियकचा अर्थ, कार्डियकचं जे रिलेशन आहे ते कशासोबत आहे? तुमच्या हार्टसोबत आहे, तुमच्या हृदयासोबत आहे. सो वेन एव्हर यू गेट कार्डियक अरेस्ट म्हणजे काय? हार्ट अटॅक. कार्डियक प्रॉब्लेम म्हणजे काय? हार्टचे प्रॉब्लेम. कार्डियक मेडिसिन म्हणजे अशा ड्रग्स किंवा अशा मेडिसिन जे तुमच्या हार्टसाठी रिलेटेड आहेत. आणि हे काय आहे मुलांनो? हे आहे तुमचं कार्डियक मसल्स. म्हणजे कुठले मसल्स? जे तुमचे हार्टला सपोर्टिंग आणि हार्टमध्ये प्रेझेंट असणारे मसल्स आहेत. दे आर युअर कार्डियक मसल. काय आहेत? मसल्स that are present in your heart. कुठे? मसल्स कुठे प्रेझेंट आहेत? हे कार्डियक तुमच्या हार्टमध्ये प्रेझेंट आहेत, तुमच्या हृदयात प्रेझेंट आहेत. जे तुमचे हार्टचे मसल्स आहेत त्यांचं नाव काय आहे? दे आर युअर कार्डियक मसल्स. आणि जसं स्केलिटन मसल्स सगळ्या मूव्हमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे, तुमच्या हार्ट बीटिंगसाठी, तुमच्या जिवंत राहण्यासाठी, ब्लड सर्क्युलेशनसाठी कुठले मसल्स इम्पॉर्टंट आहेत? इट इज युअर कार्डियक मसल विच आर इम्पॉर्टंट. ओके. आता इथे असं काही नाही आहे की ते वन एंडला वगैरे आहेत, ते फक्त तुमच्या स्केलिटन मसलची स्पेशालिटी आहे. ह्यांचा नेचर कसा आहे? पहिली गोष्ट, तुम्ही हार्टचे मसल कंट्रोल करू शकता का? नाही. वी कॅन नॉट कंट्रोल ना. सो वी कॅन नॉट कंट्रोल कार्डियक मसल्स. वी कॅन नॉट कंट्रोल कार्डियक मसल. ठीक आहे. आपण कंट्रोल करतो का? वाटतंय तुम्हाला की तुमचं हार्ट बंद पडावं आणि हार्ट बंद पडलं? नाही. तुम्हाला वाटते फास्ट व्हावं आणि फास्ट झालं? नाही. सो व्हॉट दिस मीन्स की आपण कंट्रोल नाही करू शकत. कुणाला? तुमच्या कार्डियक मसल्सला. सो विच मीन्स त्यांचा नेचर काय आहे? कुठले आहेत ते? कंट्रोलेबल नाही आहेत. म्हणजे दे आर इनव्हॉलेंटरी इन नेचर. दे आर इनव्हॉलेंटरी मसल्स. कुठले मसल्स आहेत ते? इनव्हॉलेंटरी. कुठले मसल्स आहेत मुलांनो ते? ते आहेत तुमचे इनव्हॉलेंटरी मसल्स. ओके. क्लिअर. स्केलिटन, कार्डियक. कार्डियकमध्ये काय? कुठे प्रेझेंट आहेत? इन युअर हार्ट. सेकंड, आपण त्यांना कंट्रोल नाही करू शकत अँड देअरफॉर दे आर युअर इनव्हॉलेंटरी मसल्स.
ओके, हे 2 पार्ट्स आपले क्लिअर झाले की टाईप्समध्ये जे 3 शिकतोय, स्केलिटल डन, कार्डिएक डन. नाव द थर्ड टाईप इज युअर स्मूथ मसल्स. काय आहे थर्ड टाईप? तुमचा स्मूथ मसल्स. आता बघा मुलांनो, आउटर सरफेसला किंवा तुमच्या बोन्स किंवा तुमच्या मूवमेंटसाठी कुठले मसल्स आहेत आपल्याकडं? स्केलिटल मसल्स आहेत. तुमचं जे सगळ्यात वायटल ऑर्गन आहे तुमचं हार्ट, त्याच्यासाठी कुठलं मसल आहे आपल्याकडं? कार्डियक मसल. सी मुलांना, तुम्ही म्हणताल ब्रेन पण इम्पॉर्टंट आहे, तुम्ही हार्टलाच का वायटल बोलता? ब्रेन इज इम्पॉर्टंट, बट मेनी अ टाइम्स कधी कधी ब्रेनचं फंक्शन थांबतं किंवा काही प्रॉब्लेम आला, माणूस पॅरलाइज होतो यू नो, किंवा ब्रेन डेड आहे की त्याला काहीच करता नाही येते, तो पडीक आहे, बट त्याचा हार्ट मूवमेंट आहे, त्याच्यात सर्क्युलेशन होतं आहे, म्हणून तो अजूनही जिवंत आहे. विदाऊट एनी मूवमेंट, विदाऊट एनी थिंकिंग, विदाऊट टॉकिंग, विदाऊट ईटिंग, फक्त फक्त त्याचा हार्ट जो आहे तो चालतोय, म्हणून तो माणूस मेलाय का? नाही. ही इज कॉल्ड ब्रेन डेड. कधी तुम्ही हॉस्पिटल व्हिजिट्सला वगैरे गेलात ना, एखाद पेशंट तरी असतो यू नो सगळ्या हॉस्पिटल्समध्ये, नॉट प्रायव्हेट बट गव्हर्मेंट किंवा मेडिकल कॉलेजेसमध्ये, की जो माणूस ब्रेन डेड आहे, की त्याचा हार्ट पंप होत आहे बट तो त्याच्या शुद्धीत नाही आहे, किंवा कोमा, आपण म्हणतो ना कोम्यात गेला आहे माणूस. सो दॅट टाईममध्ये पण तुमचं ब्रेन जे आहे ते ऐकतंय बट ते प्रॉपर फंक्शनिंग नाही करू शकत. बट हू इज फंक्शनिंग? युअर हार्ट इज फंक्शनिंग. बट इन वाईस वर्सा केस बघा, जर तुमचं ब्रेन फुल्ली गुड आहे, सगळं चालतंय ब्रेनमधलं, बट थोडासा हार्टमध्ये प्रॉब्लेम आला, ब्लॉकेजेस आले, हार्ट बंद पडलं, हार्टचं फंक्शन थांबलं, तर माणूस जिवंत राहू शकतो का? नाही. दॅट मीन्स मोर देन युअर ब्रेन, तुमच्या जगण्यासाठी किंवा तुमच्या लाईफसाठी हू इज रिस्पॉन्सिबल? युअर हार्ट. जर तुमच्या हार्टनी ब्लड सर्क्युलेट नाही केलं, ऑक्सिजन सगळीकडे पोचलं नाही, आपण जगणार आहोत का? नाही. आणि आत्ता पण तुम्ही पाहताय ना, हार्ट अटॅक्स, कार्डिएक अरेस्टचे रेट किती वाढलेत, किती जवळपासचे माणसं आपले गेलेत या हार्ट अटॅक आणि कार्डिएक अरेस्टमुळं. म्हणून एखाद्या वेळेस ब्रेनचं फंक्शनिंग स्लो झालं किंवा थांबलं तर तरी माणूस जिवंत राहू शकतो. बट तुमच्या हार्टमध्ये काय ब्लॉकेजेस आले किंवा त्याचं फंक्शनिंग स्लो झालं, फंक्शनिंग थांबलं, माणूस जिवंत राहू शकत नाही जास्त वेळ. देअरफॉर कार्डियक मसल्स आपण शिकतोय किंवा त्यांना एक स्पेशल कॅटेगरी दिली आहे, जसं स्केलिटल मसल्सला, की दीज इज द स्पेशल कॅटेगरी की ज्याला आपण एक्नॉलेज केलं पाहिजे की हे मसल्स जर काम करायचे बंद पडले तर माणूस संपला किंवा डेड झाला. सो फॉर दॅट कार्डियक मसल्सला एक स्पेशल कॅटेगरी दिलेली आहे. मूव्हिंग ऑन, तुमचे जे स्मूथ मसल्स आहेत, आता मला सांगा, स्ट्रक्चरल मसल्स जे आहेत, मूव्हमेंटवाले स्केलिटल मसल्स झाले, हार्ट, वायटल ऑर्गन त्याचे झाले, पण बाकीचे जे आतले ऑर्गन्स आहेत त्यांचं काय? तुमचं स्टमक झालं, लंग्स झाले, इंटेस्टाईन झालं, है ना, किडनीज झाले, ह्यांचं काय? ह्यांच्यात प्रेझेंट असतात तुमचे स्मूथ मसल्स. कुठे प्रेझेंट असतात? दे आर प्रेझेंट इन योर इंटरनल ऑर्गन्स. कुठे प्रेझेंट आहेत मुलांनो? इंटरनल ऑर्गन्समध्ये प्रेझेंट आहेत. कोण प्रेझेंट आहेत इंटरनल ऑर्गन्समध्ये? तुमचे स्मूथ मसल्स प्रेझेंट आहेत. कोण प्रेझेंट आहेत? तुमचे स्मूथ मसल्स प्रेझेंट आहेत. हार्ट झाले, आउटर स्ट्रक्चरचे झाले, उरलेले जेवढे ऑर्गन्स आहेत इंटरनल, त्यांच्यात कोण आहे? त्यांच्यात तुमचे स्मूथ मसल्स आहेत. ओके. कुठल्या कुठल्या ऑर्गन्समध्ये? फॉर एक्झाम्पल इंटेस्टाईन, आतड्यांमध्ये, है ना, स्टमक, लिव्हर, किडनी, एक्सेट्रा. ओके. ह्यांच्यात कोण प्रेझेंट आहेत? तुमचे स्मूथ मसल्स प्रेझेंट आहेत. आता तुम्ही हार्ट सोडा, हार्टचं तर झालं, तुम्ही तुमच्या स्टमकचं जे फंक्शन आहे ते कंट्रोल करता का? नाही. आतड्यांचं करता का? किडनीचं करता का? नाही. म्हणजे हे पण मसल काय आहेत नेचरमध्ये मुलांनो? दे आर ऑल्सो इनव्हॉलेंटरी इन नेचर. दे आर
involuntary in nature. Got it? Involuntary in nature. ठीक आहे, झाले तिन्ही प्रकार. स्मूथ मसल्स कुठे आहेत? इंटरनल ऑर्गन्सला. फॉर एक्झाम्पल इंटेस्टाईन, तुमचा स्टमक, लिव्हर, किडनी, आणि ह्यांना पण आपण कंट्रोल नाही करू शकत. देअर फॉर दे आर इनव्हॉलेंटरी मसल्स. हे आपण आज शिकलोय कुठले कुठले टाईप मसलचे? स्केलिटल, कार्डिएक आणि तुमचे स्मूथ मसल्स. आउट ऑफ विच कार्डिएक आणि स्मूथ मसलचे नेचर काय आहे? इनव्हॉलेंटरी, वी कॅन नॉट कंट्रोल. बट आपण कुणाला कंट्रोल करतोय? तुमच्या स्केलिटल मसल्सला मुलांनो. ओके, राईट इट डाऊन. पॉज करा व्हिडिओ आणि हा टेबल लिहून घ्या. ठीक आहे, झालं पॉज करून. शल वी मूव्ह ऑन? चला आता टेक्स्टबुक काढूयात, बघू अजून काय एक्स्ट्रा पॉईंट्स दिलेत का तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. चला पाहूयात आपण आज. ओके, खोला. Skeletal muscles. The two ends of each of these muscles are attached to different bones. काय शिकलो की दोन एंड एका मसलचे वेगळ्या वेगळ्या बोनला अटॅच असतात. राईट? एक्झाम्पल ऑफ सच मसल्स आर आर्म्स, तुमचे लेग्स. राईट? देअर मूवमेंट आर व्हॉलेंटरी. काय आहे मूवमेंट मुलांनो? व्हॉलेंटरी. दे आर ऑल्सो रेस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द बोन ऑफ द स्केलिटन टुगेदर. है ना? जे हे स्केलिटनचे बोन्स आहेत त्यांना कोण सोबत धरतंय बॉडीमध्ये? आपले मसल्स. कुठले मसल्स? स्केलिटल मसल्स. आणि आपल्या बॉडीला शेप कोण देतंय मुलांनो? कार्डियक मसल देते का? नाही. तुमचे स्मूथ मसल देते का? नाही. हू गिव्स द शेप? युअर स्केलिटल मसल गिव्स द शेप. ओके, देन तुमचे हार्ट और कार्डियक मसल. दीज मसल्स ब्रिंग अबाउट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. तुम्हाला माहिती आहे आता फॉर एक्झाम्पल हा हार्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट झाला, रिलॅक्स झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला, रिलॅक्स झाला, म्हणून तर ब्लड पंप होतं ना. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? कंप्रेस झाला, मग थोडं रिलॅक्स झाला, परत कंप्रेस, रिलॅक्स. याच मूव्हमेंटनी आपल्या बॉडीत सर्क्युलेशन होतं की नाही ब्लडचं, ऑक्सिजनचं. सो ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात डिले नाही आला पाहिजे, त्याच्यात थोडा पण टाईम चुकला नाही पाहिजे. आणि ह्या सगळ्याची काळजी कोण घेतं मुलांनो? तुमचे कार्डिएक मसल्स घेतात. तुमचे कार्डिएक मसल्स घेतात. त्यांची मूव्हमेंट कशी आहे? इनव्हॉलेंटरी आहे. कार्डिएक मसल कॉज अवर हार्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट. आणि काय आहे रेट? 70 पर मिनिट्स. म्हणजे एका मिनिटात आपलं हार्ट किती वेळा कॉन्ट्रॅक्ट आणि डायलेट होतं? 70 वेळा डायलेट आणि कॉन्ट्रॅक्ट होतं. ठीक आहे. देन युअर स्मूथ मसल्स. दीज मसल्स आर प्रेझेंट कुठं? इन युअर इंटरनल ऑर्गन्स अदर दॅन हार्ट. हार्टला सोडून बाकी सगळ्या इंटरनल ऑर्गन्सला कोण कॉर्डिनेट करतंय? तुमचे स्मूथ मसल्स. एक्झाम्पल स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड व्हेसल. तुमचे जे नसा आहेत, वेन्स, आर्टरीज, त्यात पण कोण आहे मुलांनो? तुमचे स्मूथ मसल्स आहेत. परत फिमेल्समध्ये यूट्रस आहे ना, पिशवीत पण आहे, गर्भपिशवीत, गर्भाशयात. देअर मूवमेंट आर इनव्हॉलेंटरी अँड स्लो. ह्यांची मूवमेंट कशी आहे? इनव्हॉलेंटरी आणि स्लो. आता मूवमेंट आपल्याला बाहेर क्विक लागते ना मुलांनो, आतमध्ये तर हळूहळू पण काम चालतंय. आतमध्ये अशी जर्की मूवमेंट आहे का? नाही. फॉर दॅट रिझन ह्यांची आतली मूवमेंट स्लो, स्टेडी, रिलॅक्स्ड आहे. व्हेरियस वायटल फंक्शन्स ऑफ आवर बॉडी विच वी रिमेन क्वाईट अनअवेअर आर कॅरीड बाय दी स्पेशल मसल. आतली जी मूवमेंट आहे जी आपल्याला माहिती पण नाही आहे, जसं स्टमकमध्ये डायजेशन, इंटेस्टाईनमध्ये फूड पास होतं, श्वास घेण्यात तुमचे ॲल्व्हेओलाई किंवा तुमचे लंग्स एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होतात, ते आपल्याला कंट्रोल नाही करता येत. हे कोण करतं? जे खूप नेसेसरी आहे, तुमचे स्मूथ मसल्स करतात. ठीक आहे, क्लिअर आहे 3 टाईपचे मसल्समध्ये. नाव पुढे चला. मसल्स इन आवर बॉडी ऑलवेज वर्क इन ग्रुप. मसल्स कसे वर्क करतात मुलांनो? सिंगल काम करतं का? नाही. दे ऑलवेज वर्क इन ग्रुप. एकतर मसल्स जे आहेत ते स्वतः बंडल ऑफ फायबर आहे, स्वतः एक ग्रुप आहे. कशाचा? फायबर्सचा.
आणि ते मसल्स पण कॉर्डिनेशनमध्ये काम करतात ग्रुपमध्ये, सिंगल मसल नाही काम करत. ठीक आहे. वेन सम मसल कॉन्ट्रॅक्ट अदर मसल ऑफ द सेम ग्रुप रिलॅक्स. कधी कधी एक मसल जर कॉन्ट्रॅक्ट होतोय, हा वरचा थोडा रिलॅक्स होतोय, म्हणजे त्या ग्रुपमधले थोडे मसल कॉन्ट्रॅक्ट होणार आणि थोडे मसल रिलॅक्स होणार. दिस इज हाऊ मसल हेल्प इन प्रॉपर परफॉर्मन्स. ह्याच कारणांमुळं मसलचा परफॉर्मन्स चांगला असतो. जर सगळेच एकदम कॉन्ट्रॅक्ट झाले, कोणच रिलॅक्स नाही होते, तर मूवमेंट स्मूथ असणार आहे का? नाही. सो एक कॉन्ट्रॅक्ट होतं, एक रिलॅक्स होतं. द मसल ऑन फ्रंट ऑफ युअर बोन on your upper arm is called bicep. The muscle at back is called tricep. See, हे जे आहेत आर्मच्या वरचे फ्रंटमध्ये जे आहेत ह्याला म्हणतात बायसेप्स आणि मागचे जे आहेत ह्याला म्हणतात ट्रायसेप्स. फ्रंटमध्ये बाय, माग ट्राय. मुलांना माहिती असेल है ना बायसेप काय आहे, बायसेप दाखवतो, माझा ट्रायसेप बघा. ओके. सो फ्रंटमधले आर कॉल्ड बायसेप्स आणि मागचे आर कॉल्ड ट्रायसेप्स. मुलांना मला सांगा, काय होईल जर आपले कार्डियक मसल्स मूवच नाही झाले तर? सांगा बरं. जर जे कार्डियक किंवा हार्ट मसल्स आहेत ते मूवच नाही झाले तर ब्लडच पंप नाही होणार, हार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि डायलेटच नाही होणार. जिथे ब्लड पंप नाही होते ऑक्सिजन डिझॉल्व्ह नाही होणार अँड देअरफॉर तिथे कार्डियक अरेस्ट येणार. काय येणार? कार्डियक अरेस्ट, म्हणजे तुमचा हार्ट डायरेक्ट बंद पडणार. दॅट इज कॉल्ड द कंडिशन ऑफ कार्डियक अरेस्ट. ओके. नाव फूड एंटर्स द स्टमक अँड स्टमक मसल डू नॉट मूव्ह. आपण खाल्लं आणि स्टमकचे मसल्सच काम करायचे नाही राहिले तर फूड डायजेस्ट होणार आहे का? ते फूड तसंच राहणार आहे. वी आर ऑल्सो गोना बिकम इल. आपण लगेच आजारी पडतो. ठीक आहे. नाव ऑलवेज सी, हे जे इथे एक सिस्टम दिला आहे ना, हे सगळे तुमचे मसल आहेत. हा झाला तुमचा चेस्ट मसल, पुढचा झाला तुमचा बायसेप, मागच्या साईडचा आला ट्रायसेप, ह्याला म्हणतात फ्लेक्सर्स. परत तुमच्या पोटाला म्हणजे तुमच्या चेस्टच्या खालचे जे पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲबडॉमन. आता ॲबडॉमनला पण मसल्स असतात, दे आर कॉल्ड ॲबडॉमिनल मसल्स. इथले आला डेल्टॉइड, राईट. आणि खालच्या पायांच्या ज्या आहेत थाईजचे त्याला क्वाड्रिसेप्स म्हणतात. जसे वरच्याला बायसेप आणि ट्रायसेप म्हणतात तसे तुमच्या थाईजच्या मसलला म्हणतात क्वाड्रिसेप. आणि तुमचे जे खालचे आहेत फोर लेग त्याला म्हणतात काय म्हणतात? फ्लेक्सर्स. ओके. हे हा डायग्राम जरा बघून जाताल तुमचा 12.3चा. नेक्स्ट, ऑलवेज रिमेंबरमध्ये काय आहे बघा, मसल्स ऑफ आवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड एफिशियंट. मसल्स नेहमी स्ट्रॉंग आणि कामावाले पाहिजे. जर मसल्स एफिशियंट नसतील तर मूवमेंट होणार आहे का? नाही. आणि मसल स्ट्रॉंग असायला काय इम्पॉर्टंट आहे? तुमचा डाएट इज इम्पॉर्टंट. आणि डाएट इम्पॉर्टंट म्हणजे मोर नंबर ऑफ प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स जे तुम्हाला ग्रोथ डेव्हलपमेंट आणि एनर्जी देईल. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कोण देतं? मसल्स कोण बांधतं? तुमचं प्रोटीन. ऑलवेज रिमेंबर, मसल्सला चांगलं ठेवायला, मसल्सला डेव्हलप करायला प्रोटीन इज इम्पॉर्टंट आणि एनर्जीसाठी तुमचे कार्बोहायड्रेट्स. ओके. पण ते सफिशियंट आणि प्रॉपर क्वांटिटीमध्ये असायला पाहिजे. वी मस्ट गेट रेग्युलर एक्सरसाइज, इट मेक्स मसल स्ट्रॉंग. आता मसल्सला आपण ग्रो वगैरे केलं पण स्ट्रॉंग ठेवायला काय करायला लागणार आहे? एक्सरसाइज, वर्कआउट, ज्याच्याने तुमचे मसल स्ट्रॉंग राहणार आहेत. वी मस्ट सिट विथ अ स्ट्रेट बॅक अँड डू नॉट विथ द हंच्ड ऑर बेंट. ताट बसावे, वाकून किंवा कसं लुळेपुळे पडल्यासारखं बसू नका. ठीक आहे. वाय? टू कीप युअर मसल्स इंटॅक्ट, तुमचे मसल्स नीट ठेवायसाठी. अदरवाईज चेंजेस अकर इन द स्ट्रक्चर ऑफ वर्टिब्रे. हे जे आपलं व्हॉट यू से रीडच्या हड्ड्या आहेत ना त्याच्यावर पण त्याला पण मसल्सनी सपोर्ट केले. जर तुम्ही नीट नाही बसलात, हंच्ड बॅक ठेवलं, आपला स्ट्रक्चर तसा होऊन जातो. म्हणून घरी कधी पण आपण ताट नाही बसलो की आई काय म्हणते? ताट बसा. वाय? की आपला स्ट्रक्चर आणि पॉस्चर नीट राहायला पाहिजे म्हणून. Muscle in the shoulder and back begin to hurt. Disorder of vertebral column may also rise.
कधी पण बघा, ज्यांचं पोश्चर नीट नसतं, जे कसे पण बसतात, ताठ नाही चालत, लुळे पडून चालतात, त्यांना नेहमी पाठीचा आणि कमरेचा त्रास होतो. का? कारण तुमचं वर्टिब्रेटच नीट नाही आहे, त्याचा स्ट्रक्चर अँड पॉश्चरच नीट नाही आहे, त्याच्यामुळं असे डिसऑर्डर येणंच आहे. During exercise, movement of the heart muscle become more rapid, breathing too becomes faster, ensuring a sufficient supply of oxygen and nutrients. बघा, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता ना, तुम्ही फक्त तुमचे स्केलिटल मसल्स किंवा तुमचे स्ट्रक्चरल मसल्स स्ट्रॉंग नाही करत. जेव्हा पण आपण एक्सरसाइज करतो, तुमचे हार्टचे मसल्स पण आहेत ना, ते काय होतात, रॅपिड मूव्ह करतात. जास्त कॉन्ट्रॅक्ट, जास्त रिलॅक्स, जास्त कॉन्ट्रॅक्ट, जास्त रिलॅक्स, ज्याने काय होतं, जास्त ब्लड पंप होतं. जास्त ब्लड पंप म्हणजे जास्त ऑक्सिजन भेटतंय. सो देअर फॉर एक्सरसाइजनी फक्त स्ट्रक्चरल किंवा स्केलिटल मसल्सच नाही इम्पॅक्ट होत, बट तुमचा हार्ट रेट पण खूप छान होतो, हार्ट पण खूप हेल्दी राहतो. ओके, सो दॅट वॉज ऑल अबाउट युअर मसल्स. काय शिकलो आज आपण मुलांनो? अख्ख्या ह्याच्यात 3 टाईपचे मसल्स शिकलो. कुठले कुठले? तुमचे स्केलिटल मसल्स, तुमचे कार्डियक मसल्स आणि तुमचे स्मूथ मसल्स. कुठे कुठे असतात, काय काय काम करतात, कसे नेचर आहेत, हे आपण पाहिलं आहे. ओके, आणि आपण थोडेसे मसल्स पण पाहिले, कुठल्या मसलला काय म्हणतात, ठीक आहे, कुठे कसले मसल्स लोकेटेड आहेत. सो गो थ्रू दिस पार्ट. खूप इंटरेस्टिंग आणि खूप इझी पार्ट आहे. चॅप्टरमध्ये पण वाचा, व्हिडिओ पण बघा, जे नोट्स दिलेत ते पण घ्या, अँड देन यू आर डन विथ युअर मस्क्युलर सिस्टम. आपण 2 व्हिडिओजमध्ये तुमचा मस्क्युलर सिस्टम कव्हर केला आहे. आता इथून पुढच्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये वी आर गोइंग टू जम्प ऑन टू युअर डायजेस्टिव्ह सिस्टम. आय होप तुम्हाला मस्क्युलर सिस्टम कळला असेल. विल मीट इन द नेक्स्ट सेशन. थँक्यू.